मला जाऊ दे ना, तर मागे लागेल आमच्या बायकांनी तर करायलाच पाहिजे, पुढे जायचंच. पण मला त्या मुलीचं नाव आहे त्विषा, त्विषा नाव आहे. आणि त्या मुली कोल्हापूरच्या आहेत ते, तर त्यांनी पण तेच सांगितलं सेम की. आणि तर आपल्या आंघोळ करायचे का? वाघाला सोडायचंय ना. आता तो येऊन गेला, तो गेला पुढच्या साईडला. इथे होता ए शेरू, गवत का घेता तो काय भुकतोय? त्याचा नाही आवाज आहे. राणी भुकतोय. तो तिकडे गेला तर राणीला बांधलेला असतो, घरात ठेवलेला असतो ना, मग तो भुकतो. ही बघा कशी मस्त अशी चूल पेटले, धगधगीत धगधगीत चूल एकदम पेटले बघा. पाणी जरा लवकर ठेवले तापत आज. मला असं वाटतं एक 10 मिनिटात पाणी तापेल हे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर घरातलं काम करायला सुरुवात झालेली आहे कधीच, म्हणजे 6 वाजल्यापासून सुरुवात केलेली आहे. घरातला आटपून आता आम्हाला ना जायचं आहे कुरिअर करायला. म्हणजे तयार झालेला जो माल आहे ना पॅकिंग वगैरे करून बघा ठेवला आहे, कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं आहे. आणि तेच आता कुरिअर करायला जायचं आहे. पहिल्यांदा कुरिअर करतो आहे, त्याच्यामुळे थोडीशी जरा धाकधूक पण आहे. म्हणजे व्यवस्थित सगळं जायला पाहिजे ना, त्याच्यामुळे थोडीशी जरा चिंता वाटते असं. आणि फर्स्ट टाईम करतो त्याच्यामुळे अजून काय बऱ्यापैकी अशी माहिती पण नाही आहे. त्याच्यामुळे मग मी पण जाणार आहे कुणालच्या बाबांच्या सोबत. उगाच त्यांना एकट्यांना परत धावपळ नको ना म्हणून. आणि कुणाल आहे घरी, त्याचं ऑफिस चालू आहे, परत वाघेश्वर पण आपले आहेत ना घरामध्ये. त्याच्यामुळे घरातलं जितकं काम होईल तितकं करायचं. आणि एक 9-9:30च्या दरम्यान की नाही निघणार होतं, म्हणजे लवकरच निघायचं आहे. बाकीची पण आपल्याला कामं आहेत. मिरची खरेदी करायची, पुन्हा आपल्याला मसाला तयार करायचा आहे. भरपूर असे फोन कॉल्स येत आहेत, पण मसाला संपल्यामुळे तुम्हाला काही पाठवता येत नाही आहे. पण लवकरात लवकर सगळं माल खरेदी करून आपलं चाललं आहे मसाला बनवायचं. तर बघू आता कुठे जायचं, काय जायचं अजून काय आम्ही ठरवलं नाही आहे. पण कणकवली आणि फोंडा वगैरे ह्या साईडला आम्हाला माहिती पडलं की थोडंसं जरा स्वस्त दरामध्ये म्हणजे मिळतो माल वगैरे. त्याच्यामुळे 1-2-3 ठिकाणी आम्हाला शोध घ्यायचा आहे. आता बघा हे नवीन आहे, त्याच्यामुळे अजून आपल्याला कशी इतकी माहिती नाही. त्याच्यामुळे सध्या आम्ही ना माहिती मिळवतो आहे, जितकं शक्य होईल ना तितकं माहिती मिळवण्याचा प्रयत्न आमचा चाललेला आहे. तर चला जाते किचनमध्ये पटापट. वाघाशिवरांचं जेवण, कुणालचा नाश्ता, आमचं पण सगळं करून घेते आणि मग आपण निघूया. आला शेरू, आला शेरू. हां, शेरूला बघा बांधून ठेवलं, त्याला सोडलं होतं, वाघ्याला सोडलं. आता मस्ती ह्यांची संपत नाही हो, जाम मस्ती करतात. हां, अजिबात ऐकायला मागत नाही दोघंजणं. तो बघा हा तर अगदी उड्याच मारत असतो. सकाळच्या टायमाला त्याला इतकी एनर्जी असते ना की अजिबात आपलं ऐकायला मागत नाही. तुम्हाला शेरू दाखवते बघा. शेट कसे बघा उभे आहेत, आत्ता फिरून आलेले आहेत, चांगले उड्या बिड्या सगळे मारून आलेले आहेत. हां, बसा खाली, आता वाघ्याचा टर्न आहे. गेला ना, तो गेला, त्यालाच बघतोय तो, त्याला हां बघ शेपटी कशी हलते बा आता बोलल्यावरती. त्याला धावत गेला ना, त्याला नको काय खेळायला. बस तिथे चल. आणि दोघांना पण सोडलं ना मग जातात डॅममध्ये, मग ऐकत नाही अजिबात. त्याच्यामुळे मग दोघांना नकोच वाटतं. म्हणजे एकटे एकटे खेळतात ना ते बरे आहेत. घरामध्ये इतका दंगा करतात ना, सकाळी पण जाम मस्ती करत होते 6 वाजता. बोला, दरवाजा बंद असतो तरी त्यांची मस्ती काही कमी नाही होत बोक्यांची. जेवायला पाहिजे ना, पाहिजे ना जेवायला, जेवायचं ना. तर आई बनवते, बसा इथे. गाई करा गाई. हां, मी येते थोड्या वेळाने. हां, 1 मिनटं जरा. शेरू बघतोय माझ्याकडे, आई कुठे चालली. कपडे वेगळे दिसले ना, त्यांना सगळं समजतं. 1 मिनटं. हां, झोपा येते गपचुपा, गप गाई करा. आली मी, चला. ते बघा दोघंजणं, त्यांना समजलं आता मी चाललं आहे कुठंतरी. खाऊन पिऊन झालं आहे सगळ्यांचं, नाश्ता पाणी सगळं झालं आहे, जेवण खाऊन सगळं म्हणजे बनवून घेतलं. फक्त थोडंसं घरातलं काम बाकी आहे, ते म्हटलं आल्यावरती करीनच, कारण ते पण करत बसलं तर लेट झालं असतं. चला निघूया आपण, जाऊया. पहिला कुरिअर करायचं आणि त्याच्यानंतर मग मिरची बघायला आपल्याला जायचं आहे. एक 2-3 ठिकाणी जाणार आहोत. बघू आता कसं काय मिळतंय त्याच्यावरती सगळं पुढचं आहे. असं हवा करून नको नको सोडू नको आधी, एवढं तर आम्हाला जाऊ दे पहिलं आधी. एवढं नको सोडू, आत्ताच त्याला सोडलं होतं ना शेरूला. आता त्यांना झोपू दे, झोपले तर नाही ते अजिबात. जेवलेत ना आता. काय
नको आता नको, थोड्या वेळाने थोडं आम्हाला जाऊ दे ना, तर मागे लागेल आमच्या. हा गाडीच्या मागे येईल ना. चला चला हा जाऊया. अच्छा देतात ते लोक. अच्छा हां हां हां. पॅकिंग पण बघून घेते ना तुम्ही केलात. अच्छा हां. आता घरी पण बघा बॉक्सवर येतात, पण आपण काय फेकून देतो असं होतं ना. अच्छा हां. तर आम्ही बघा कुरिअर करायला आलो आणि या ताई आहेत ना, त्यांनी आम्हाला मदत केली. पॅकिंग करून देत आहेत आम्हाला. आमच्या इथे असं कोण सांगत नाही हो. हां पुढे जायला पाहिजे ना. मराठी लोकांनी आणि बायकांनी तर करायलाच पाहिजे, पुढे जायचंच. पण मला चांगला खूप छान रिस्पॉन्स आला आहे. इतका मला पब्लिकनी साथ दिला आहे ना भरपूर. विचारून येतं उगा टाईम वेस्ट नको व्हायला. तर कणकवलीच्या पेट्रोल पंपवरती आलो आहे आता CNG भरायला. गाडीचं CNG संपलं आहे त्याच्यामुळे. आणि खूप फिरलो आहे आम्ही कणकवलीमध्ये, भरपूर फिरलो आहे. सगळीकडे मिरचीचे भाव वगैरे काढले. मिरचीचे भाव गगनाला भिडलेले आहेत. काय झालं तर तुम्हाला मी घरी जाऊन तुम्हाला सगळं सविस्तर सांगेनच मी. पण आत्ता इकडे CNG भरून झालं का घरी पहिला जायचं आहे. भरपूर ठिकाणी फिरलो आहे आम्ही. घरी आली, त्यांना आईस्क्रीम घेऊन आली. तर एक गोष्ट तुम्हाला सांगते, आपले एक सबस्क्रायबर आहेत, त्यांच्या मुलीचं नाव आहे त्विषा नाव आहे. आणि त्या मुलीने वाघ्या शेरू यांच्यासाठी आईस्क्रीम घेण्यासाठी ना पैसे पाठवले. म्हणजे त्यांनी की नाही मसाला घेतला होता आपल्याकडनं आणि मग त्यांनी ह्या दोघांच्या खाऊसाठी पैसे पाठवलेले आहेत. तर हे बघा, हे आता आईस्क्रीम आणलेत. त्या मुलीचं नाव आहे त्विषा, तिच्याकडनं वाघ्या शेरू यांना आईस्क्रीम. आणि दादाला पण आणलं आहे, आमच्या कुणाल दादाला. दंगा केला आणि आल्या आता शांत होतील. झालं मन समाधान. कुणाल जेवले तो कधी ना. तू जेवलाच काय? बघा कसे खातात पटापट. चला बाबा झालं, आता जरा आराम करूया. तुझा पण घे जा, बघा पिशवीतच आहे. कुणालला पण आणलं आईस्क्रीम. हां बस झाला, आता थंड झाला, आता बसा. चला आता आईला जरा आराम करू दे. चला संध्याकाळी आता भेटूया आपण सगळ्यांना. आग्या शेरू बसा. काय बेडवर आहेत बा. आता कपडे काढले ना धुतलेले, सगळे कपडे बेडवर ठेवले. तर संध्याकाळ झाली आणि आता संध्याकाळची मी चूल पेटवलेली आहे. वाघ्या आणि शेरू यांचं जे चिकन आहे ना ते आणलं होतं. त्यांचं चिकन आहे ना संपलेलं, त्याच्यामुळे आता येते वेळी ना आम्ही घेऊन आलो आणि आता शिजत ठेवलं आहे. म्हटलं गॅसवरती शिजवण्यापेक्षा आत्ता म्हटलं चुलीवरती ठेवते. गॅसवर न ठेवायचं कारण पण तुम्हाला सांगते. म्हणजे संध्याकाळचं सहसा आम्ही शिजवत नाही चिकन गॅसवरती. काय आलं हां, म्हणजे गॅस आहे ना आणि ओटा मग अशी मी ना आल्यानंतर ओटा क्लीन केलेला आहे, घासून पुसून चांगला असं स्वच्छ केला. त्याच्यामुळे म्हटलं बाहेरच चूल पेटूया. आणि मग आता ठेवलं शिजेल ते. रात्रीला हवं त्यांना चिकन. पडलं असेल ते वाऱ्याने. आता जरा चहा पितो संध्याकाळचा. संध्याकाळ झालेली आहे, छान असं वातावरण तयार झालं आहे. आणि हा चहा कुणालच्या बाबांनी बनवलेला आहे, तो आता पितो आम्ही दोघं जण. बसा.
मार्केटबद्दल सांगते. आज फिरून फिरून आम्ही दमलो. मिरचीसाठी आम्ही गेलो होतो. कुरिअर आपलं करून झालेलं आहे आणि ते पोचेलच लवकरात लवकर त्यांच्याकडे. आणि मसाला आपला संपला तर तुम्हाला मी सांगितलं. आता पुन्हा आम्हाला नवीन मसाला करायचा होता, त्याच्यामुळे मार्केटमध्ये गेलो होतो आम्ही. खूप ठिकाणी फिरलो मिरचीसाठी, पण मिरचीचे भाव सध्या इतके आहेत ना, 450-500 रुपये किलो. त्याच्यामुळे मिरची आम्ही खरेदी केलीच नाही. खूप ठिकाणी फिरलो आणि खूप अशी घासाघिस पण केली, पण कोणी द्यायला तयार नाही. कारण खूप सध्या मिरची महाग आहे, म्हणजे खूप महाग आहे मिरची. त्याच्यामुळे सध्या मी असा विचार केलेला आहे की मसाला सध्या मी स्टॉप करणार आहे. म्हणजे मिरची जेव्हा स्वस्त होईल त्यावेळेस मग खरेदी करायची आणि मग मसाला बनवायचा. आणि त्यावेळेस मी तुमच्याशी शेअर करीनच. एक आपले ओळखीचे झालेले आहेत मिरचीवाले, म्हणजे त्यांचा नंबर वगैरे घेतलेला आहे आपण. व्यापारी आहेत मोठे, आणि त्यांना पण कॉल लावलेला. कोल्हापूरचे आहेत ते. तर त्यांनी पण तेच सांगितलं सेम की ताई खूप मिरची महाग आहे, त्याच्यामुळे 20 तारखेपर्यंत तुम्ही थांबा असं त्यांनी मला सांगितलेलं आहे. आता यानंतर मग स्वस्त झाली का मग तुम्हाला आणून देतो असे ते स्वतः व्यापारी असून पण ते म्हणालेले आहेत. त्याच्यामुळे सध्या थोडे दिवस मसाला आपला म्हणजे एक समजा ना 10-12 दिवसानंतर माहिती पडेल मिरचीचे भाव कसे आहेत काय नाही ते. मार्केट रेट खूप टाईट झाला आहे. खूप महाग आहे. त्याच्यामुळे सध्या मसाला नाही, पण नंतरला आपण बनवूया स्वस्त झाल्यानंतर. आणि जसं मी तुमच्याशी शेअर करीनच व्हिडिओच्या मार्फत. सगळं झालं तयार करायला घेते नका, शेअर करीनच. पेटली काय चूर? तर चला आता काय घरातलं थोडंसं आवरलं नंतरला. मग म्हणजे मग अशा आलो ना, त्याच्यानंतर अक्षरशः थकले होते. वाघेश्वरला खाऊ दिला, कुणाला आईस्क्रीम वगैरे त्यांनी खाल्ला नाही. आणि मग आम्ही झोपलो, कपडे वगैरे चेंज करून पहिला झोपलो. त्याच्यानंतर उठून मी आता किचन वगैरे आवरलं. आणि आत्ता घरातलं काम म्हणजे झाडांना पाणी घालायचं आहे. कुणालच्या बाबांना थोडीशी मदत करते, थकलेत ना ते पण. आणि मग त्याच्यानंतर आपलं घरातलं काम, बस इतकंच आता. आणि आता उद्याला ना आपल्याला बागेमध्ये पण काम करायचं आहे, लाकडं वगैरे पण जमा करायचे. बागेतली मिरचीची रोपं तयार झाली, ती आता उद्या लावून घेऊया. कुणालच्या बाबांनी काल वाफा तयार करून ठेवलेला आहे, पण म्हटलं आता नको, आता थोडंसं थकाल झालं ना, त्याच्यामुळे उद्याला आपण लावूया. तिकडे लावशील तर कुठे? वाफा तिकडे खोदलेला आहे समोर. बघू नंतर, आधी राहू दे. वगैरे घातलंय त्यामध्ये. तेव्हा ते कारला किती मोठं तयार झाले ना. पुढे टाकू बोलतो मारून जे वाफे मारून त्या खाली मानवर टाक खाली. टोमॅटोला नाही, खाली नाही वाकणार, मी कंबरडा दुखतो. वांग्याची रोपं तर बघ, हा वांग्याच्या रोपांचा एक एक पान बघ केवढा मोठा झालाय. मी शेणाचं पाणी घातलं ना त्याच्यामुळे काय, हा त्याच्यानंतरच ते मोठं झालंय. शेरू भुंकतोय आपला. वाघ्या शेरू यांचं चिकन बघा, चांगले असे उकळी आले. जरा शिजून घ्यायचं चुलीवरती. आणि दिवस पण बघा आता मावळला, छान वाटतं बघा संध्याकाळचं पण. आता ही झाडं पाणी मारून झालेली आहेत, पुढची झाडं बाकी आहेत. ते आता कुणालच्या बाबांना ना जरा मदत करते. हा बघा वाफा तयार केलेला, मिरची लावायची इथे. ते आता उद्याला लावून घेणार, आज नको, कारण खूप असं थकायला पण झालं आहे आणि आता संध्याकाळ पण व्हायला आले ना, त्याच्यामुळे राहू दे आता, बाकीची कामं सगळे राहून जातील. चला आता हे चिकन आहे ना अजून एक 10 मिनटं तरी उकडून घेणार. हे स्लो ह्याच्यावरती नाही, खरावरती ठेवायचं उकडायला. माझ्या चंटू बंटूचं, तो बघा चंटू बंटू उठला आता. एक गाढ झोपलेले दोघं पण एकदम. वागी, ए शेरनी, शेरू. दुपारी आईस्क्रीम खाऊन झाल्यानंतर जे दोघं जण गाढ झोपले, त्यांना जागच नाही. कोण का माझा बचडं उठला ग, सोना माझी उठली ग, गुंडी माझी उठली ग. वाघी कुठे? वाघीने आमची बेडच्या खाली आहे. बाबू वाघ्या कुठे? वाघ्या कुठे? मावचं बच्चं, मावचं बच्चं. कशा वाज घेतो? चिकनच्या वाज येतो बघा, चिकनचा वाज येतो ना. मी आता ते डिश साईडला केली ना चुलीवरची, हां लब्बाड. चला ही पुढची झाडं बाकी आहेत, त्यांना जरा पाणी घालून घेऊया. आवाज बघा चिकाळ्यांचा. खायला आलेत चिकाळ्या म्हटलं, ओरडतायत सगळ्या. नाही नाही, इथे आड्यामध्येच आहेत आपल्या. ते उरलेलं तांदूळ आहेत ना, ते खात आहेत. तर संध्याकाळच्या वेळेस पण असं चिकाळ्यांचा आवाज असतो रोज संध्याकाळचा. सकाळी जसा असतो ना तसं संध्याकाळचा पण असतं.
दिवस आता मावळायला आला बघा. आणि चूल पण मी म्हणजे लाकडं मी काढली ते आता आपोआप विजतील आणि त्या निखाऱ्यावरती जरा वेळ ठेवून देणार. इथे आता वाघ्या शेरू यांचा राऊंड चाललेला आहे. दोघंजणं ना गाढ झोपले होते ना मगाशी, आणि थोडंसं पाणी घालायला पण लेटच झालं आम्हाला. ते बघा झोपेत ना उठलेत. चला आता घरात अंथरून घालते. चला चला, संध्याकाळचा केर कचरा पण काढून झाला. चला घरामध्ये, आता सकाळ नाही झाली बाबू, झोपायचं. चला चला, बघा कसे जांभे येतात. आता गाढ झोपून जातील घरामध्ये, ते डायरेक्ट आता जेवायला उठतील. चला चला. पाणी तापलंय, आंघोळ करायचे का? ऐकलं काय? पाणी म्हटलं तापलंय, करायचे आंघोळ. तर आता संध्याकाळची वेळ झालेली आहे. दिवस मावळला दिवस. हलकं हलकं फक्त जरा दिसतंय उजेड. आणि मागच्या साईडला बघा कसं गुलाबी झालेलं आहे वातावरण. जेव्हा सूर्य मावळतो ना त्यावेळी संध्याकाळचं खूप छान असतं, सुंदर असतं, खूप मस्त वाटतं. आणि मग अशी पक्ष्यांचा आवाज असा भरपूर असा येत होता. गरम झालं मला खूप, त्याच्यामुळे मी आता इथे जरा वारा खात बसलेले. चुलीपुढे होते ना, निखारे वगैरे जरा विझवले आणि आता चालली घरामध्ये. संध्याकाळचा दिवाबत्ती करायची आणि नंतरला मग जेवण करायचं. आज खूप असं थकायला झालं, दिवसभर बाहेर फिरलं ना त्याच्यामुळे खूप थकायला झालं. सकाळी आम्ही काहीतरी अंदाजे ना 10:30-11च्या दरम्यान घरातनं बाहेर पडलेलो आणि घरी येईपर्यंत आम्हाला किती वाजले, काहीतरी मला असं वाटतं 3:30 झाले असतील. आणि इतकं ऊन लागत होतं ना कडाक्याचं, त्याच्यामुळे अगदी नकोसं झालं. भरपूर असं ऊन लागत होतं, त्याच्यामुळे मग थोडंसं थकल्यासारखं वाटतंय. तर ताईनं आता जेव्हा मिरची खरेदी करीन मी, म्हणजे स्वस्त थोडीशी होऊ देत, मग मिरची खरेदी करीन आणि मग मी मसाला तयार करीन. आणि ज्यावेळेस मिरची खरेदी करीन ना तेव्हा तुम्हाला मी दाखवीन व्हिडिओमध्ये, आणि मग तुम्हाला माहिती पडेलच. मग ज्यांना कोणाला मसाला हवा आहे त्यांनी मग ऑर्डर करा. मग म्हणजे जसं तयार होईल ना तसं मी लगेच सांगत जाईन. कोळीत पिठाचा पण भरपूर मला फोन कॉल्स वगैरे येतात, तर लवकरच मी म्हणजे 1-2 दिवसामध्ये कोळीत पीठ मी तयार करायला घेणार आहे. आणि जेव्हा तयार होईल ना तेव्हा मी आपले शॉर्ट व्हिडिओ आहेत किंवा लॉंग व्हिडिओ आहेत ना, व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगेन आणि मग तुम्हाला माहिती पडेल. तर चला मग ताईनो, आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा आणि हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.